नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली घर सोडून गेलेली असते. तेव्हा काही गुंडांनी तिची छेड काढलेली असते. तेव्हा छेड काढणाऱ्या गुंडांची अर्णवने अशी काही धुलाई केलेली असते आणि तो आपल्या बहिणीला घरी घेऊन आलेला असतो. त्यानंतर इथे ईश्वरीने अर्णवला शब्द दिलेला असतो, काहीही झालं तरी तुमच्यामधलं आणि अंजलीताईंमधलं अंतर मी कमी करेन, तुम्हाला दोघांना एकत्र आणेन. तिने आता दिलेला शब्द पाळलेला असतो, कारण ईश्वरी स्वतः कोल्हापूरला जाऊन शलाकाच्या काकू काकांकडून शलाका आणि राजेश्वर पाटीलच्या लग्नाचे फोटोज घेऊन येते. तेव्हा इथे अर्णव आणि अंजलीला खूप मोठं सरप्राईज देण्याचा निर्णय ईश्वरीने घेतलेला असतो. प्रोजेक्टरवरती शलाकाच्या आणि राजेश्वरच्या लग्नाचे फोटो दाखवत इथे राकेशचा पर्दा फास्ट केलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पर्दा फास्ट केल्यानंतर अंजलीचे डोळे उघडलेले असतात आणि अंजलीने सगळ्यांच्या समोर राकेशचं थोबाड फोडलेलं असतं. तेव्हा येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे राकेशच्या कारस्थानाचा पर्दा फास्ट होणार आहे आपण सविस्तरपणे बघूया. तर अंजली घर सोडून निघालेली असते. अर्णव ईश्वरी दोघेही जण थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. अंजली अर्णववरती इतकी चिडलेली असते की ती थांबायला तयार नसते. ती म्हणते की माझ्या नवऱ्यामध्ये इतकी धमक आहे की तो मला सांभाळू शकतो, माझ्या बाळाची सुद्धा काळजी घेऊ शकतो. तेव्हा अर्णव ईश्वरी थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. राकेश अर्णवला म्हणत असतो, अरे बाबा, मला जर कमवायचं असतं तर तुझ्या बहिणीशी मी लग्न कशाला केलं असतं. तुझ्या बहिणीला समजावून सांग की मी तिच्याबरोबर घर सोडून गेलो तरी मी तिची काळजी घेऊ शकत नाही, कारण मला कष्ट करायचे नाही आहेत, मला फक्त तुझ्या जीवावरती आयतं खायचं आहे. तेव्हा अर्णव इथे अंजलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण अंजली इतकी चिडलेली असते की ती म्हणते की मी इथे अजिबात राहणार नाही आहे, मी माझ्या नवऱ्याचा अपमान सहन करणार नाही. तेव्हा इथे अंजली घर सोडून निघालेली असते. तिच्याबरोबर राकेश असतो. राकेश म्हणत असतो, अरे देवा, आता हिला मी माझ्याबरोबर कुठे घेऊन जाऊ. माझ्या स्वतःचं असं घर जर असतं तर मी तिथे राहिलो नसतो का. ही बावळट बायको पण ना, हिचं अतिप्रेम कधीतरी मला कुठेतरी डुबवणार आहे. जाऊ दे, आता हिची गंमतच करतो. तेव्हा राकेश म्हणतो, अंजली, तू एक काम करतेस का, तू इथे बसून घे बरं, थोडा वेळ तू इथे बस, मी आलोच. हां, आपली गाडीची व्यवस्था करतो आणि कुठेतरी राहण्याची व्यवस्था करून येतो, तू इथे थोडा वेळ बसून घेशील ना. अंजली म्हणते, ठीक आहे, मी इथे बसते, पण तुम्ही लवकर या हां. तेव्हा राकेश म्हणतो, हो, मी लगेच येतो. राकेश तिला तिथेच ठेवून सरळ निघून जातो. अंजली बराच वेळ एकटी बसलेली असते. तेव्हा अर्णवने ज्या व्यक्तीला मदत केलेली असते ना, तो मुलगा तिथे येतो. तो म्हणतो, ताई, मी मगापासून बघतोय तुम्ही इथे खूप वेळ बसलाय, तुमचं काही हरवलं आहे का, तुम्ही कुणाची वाट बघताय का. तेव्हा ती म्हणते, हो, माझे मिस्टर कामानिमित्त थोडा वेळ बाहेर गेलेत, ते येतीलच आता, मी त्यांचीच वाट बघते. तेव्हा तो मुलगा म्हणतो, मॅडम, तुमचं नाव अंजलीताई आहे का, तुम्ही अर्णव सरांच्या बहीण आहात. तेव्हा अंजली म्हणते, हो, मी त्याची बहीण आहे. तो म्हणतो, अर्णव सर खरंच खूप चांगले आहेत, त्यांनी माझी मदत केली, मला नोकरी दिली, माझ्या कठीण काळामध्ये माझ्या पाठीशी उभी राहिले, त्यामुळे अर्णव सर खूप चांगले आहेत. तुम्ही त्यांची बहीण आहात, तसेच तुम्ही माझीही बहीण आहात. ताई, तुम्ही काही खाल्लत का. तेव्हा अंजली म्हणते, नाही, मी काही खाल्लं नाही आहे, पण माझे मिस्टर घेऊन येतील आता. तेव्हा तो मुलगा म्हणतो, हे बघा मॅडम, जी काही मी ही भाकरी आता खातोय ना, माझ्या आईने बनवलेली, ती अर्णव सरांच्या उपकारांमुळेच खातोय. तुम्ही आता अर्णव सरांची बहीण आहात, मग माझी पण बहीण, तुम्ही माझा डबा खा. तेव्हा अंजली म्हणते, नाही, नको, खरंच नको. तो मुलगा म्हणतो, हे बघा ताई, मला माहिती आहे तुम्ही प्रेग्नंट आहात आणि अशा अवस्थेमध्ये दिवसभर उपाशी राहायचं नसतं, त्यामुळे तुम्ही आता खाऊन घ्या बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली आता त्या मुलाचा आग्रह स्वीकार करते आणि भाकरी खायला सुरुवात करते. त्याने आता थोडीफार भाकरी खाल्ल्याच्या नंतर ती पाणी वगैरे पिते आणि त्यानंतर ती आपल्या गोळ्या औषधं घेते. अंजली बराच वेळ राकेशची वाट बघते, त्याला फोन करते, पण तो काही फोन उचलत नाही. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते की राकेश कुठे गेले
आणि ती आजूबाजूला शोधायला सुरुवात करते. संध्याकाळची वेळ असते आणि तेव्हा काही गुंड लोक बाजूने तिच्या फिरायला लागतात. तेव्हा इथे अंजलीला बघून ते गुंड लोक तिच्या जवळ जातात, तिला छेडण्याचा प्रयत्न करतात. राकेश म्हणतो, बरं झालं हिला हे गुंड छेडतायत, आता काय होईल, ही आहे ना इथून बरोबर निघून जाईल. मी थोडा वेळ अजून लपून बसलो आणि नंतर ही घाबरली की स्वतःहूनच घरी माझ्याबरोबर परत येईल. तेव्हा राकेश आता बाजूला जाऊन लपून बसतो. तेव्हा इथे गुंड लोक अंजलीला छेडत असतात आणि तिथे अर्णव येतो आणि सगळ्या गुंडांची धुलाई करतो, त्यांना मार मार मारतो. तेव्हा इथे अंजली म्हणते, तू कशाला आलास, मला तुझ्या मदतीची गरज नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई प्लीज, झालं गेलं सगळं विसरून जा, हवं तर मी तुझी माफी मागतो, पण प्लीज घरी चल. मी जिजूला जे काही बोललो ना त्यासाठी मी त्याचीसुद्धा माफी मागेन, पण ताई प्लीज तू घरी चल. तू प्रेग्नंट आहेस आणि अशा अवस्थेमध्ये असं बाहेर राहणं योग्य नाही आहे. आणि हे जे लोक आहेत ना ते तुला छेडत राहतील, बाहेरची दुनिया तुला माहिती नाही आहे ताई. तेव्हा अंजली म्हणते, काहीही झालं तरीसुद्धा मी तुझ्याबरोबर त्या घरी परत येणार नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, ते घर काय माझे एकट्याचं आहे का, तुझंसुद्धा आहे ना. ताई प्लीज चल प्लीज, हे बघ आता रात्र व्हायला झाले, अजून पण तो राकेश इथे आलेला नाही आहे. तेव्हा अंजली आता घाबरलेली तर असते, ती राकेशला फोन करत असते, तो फोन उचलत नसतो, तो तिथे येतच नाही. तेव्हा तो म्हणतो की बरं झालं, जा जा चिंटुकल्या, माझ्या या बावळट बायकोला घेऊन जा, नाहीतर ती काही येणार नाही तुझ्याबरोबर, मी इथेच लपून बसतो. तेव्हा आता अर्णव अंजलीला आपल्याबरोबर पुन्हा घरी घेऊन आलेला असतो. तेव्हा इथे राकेश रात्रभर येतच नाही. सगळे विचारत असतात, जावई बापू कुठे आहेत, जावई बापू कुठे आहेत. अंजलीकडे आता तोंडच नसतं सांगायला की जावई बापू तिला दिवसभर उन्हातान्हात सोडून कुठेतरी निघून गेले होते. आणि तेव्हा इथे आता सगळेजण अंजली आल्यामुळे खुश असतात. आणि तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, मी आता महत्त्वाचं काम करणार आहे. ईश्वरी सकाळी लवकर पहाटे उठते, अर्णवलाही काहीही न सांगता फक्त ती मेसेज करून ठेवते की मी बाहेर चालले आणि मी योग्य वेळेवरती परत येईन. तेव्हा तो मेसेज तिथे लिहून ती निघून जाते. ईश्वरी आता पोचते कोल्हापूरला ती जाते आणि तिथे जाऊन शलाकाच्या काका काकूंना भेटते. आणि ईश्वरी म्हणत असते की काका, जेव्हा मी आणि अर्णव सर आलो होतो तेव्हा तुम्ही तर आजारी होतात, तुम्ही शलाकाताईंना ओळखतच नाही असं आधी दाखवलं. त्यानंतर तुम्ही म्हणालात की राजेश्वरचं आणि शलाकाचं लग्न झालेलं नाही आहे, बरोबर ना. पण आता खोटं बोलू नका, मला सगळं काही कळलं आहे. कारण राजेश्वरने स्वतः मला व्हिडिओ दाखवला ज्याच्यामध्ये त्याने तुमच्या मुलीच्या डोक्याला पिस्तूल लावली होती आणि तुम्हाला खोटं बोलायला सांगितलं होतं. तो व्हिडिओ आता मी बघितला आहे. पोलिसांना मी इथे बोलावू शकते की तुम्ही खोटं बोलताय म्हणून, माझ्याकडे तसे पुरावेसुद्धा आहेत. पण आता मला तुमच्या तोंडून हे वधवून घ्यायचं आहे की तुम्ही राकेशबद्दल अजून काय काय लपवून ठेवता ते तुम्ही प्लीज मला सांगा, नाहीतर मी पोलिसांना इथे बोलू का. तेव्हा ते म्हणतात की तो राकेश खूपच जास्त नराधम आहे, तो मला आणि माझ्या मुलीला मारून टाकेल. त्याने शलाकाला मारलं, तिच्या आईवडिलांना जाळून मारलं, तो आम्हालासुद्धा मारायला मागे पुढे बघणार नाही. त्यामुळे तो आम्हाला ह्या प्रकरणामध्ये घेऊ नकोस. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुमची शलाका कुणीच नव्हती का, ती तुमची पुतणी होती की नाही, मग तिचा खून झाला आहे, त्या राजेशने खून केला आहे आणि तुम्ही तिला न्याय मिळवून देण्यासाठी साधी माझी मदत करू शकत नाही. तेव्हा ती आता काका काकूंना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देते आणि मग ते दोघेजण शलाकाची मदत करायला तयार झालेले असतात आणि ईश्वरीला शलाका आणि राजेश्वरबद्दल सांगायला सुरुवात करतात. तेव्हा असं कळतं की त्या दोघांचं लग्न झालं होतं आणि त्यानंतर राजेश्वरने तिला फसवलं. तेव्हा लग्नाचा अल्बमसुद्धा त्यांच्याकडे असतो, ते फोटोज त्यांनी ईश्वरीला दिलेले असतात आणि ईश्वरीने तो अल्बम आपल्याबरोबर घेतलेला असतो आणि ती पुन्हा घरी आलेली असते. पुरावा तिच्याकडे असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंजली आणि राकेश जेव्हा रूममध्ये नसतात तेव्हा ईश्वरी त्यांच्या रूममध्ये जाते आणि पूर्णपणे त्या रूमची झडती घेते. तेव्हा इथे कपाटामध्ये राजेश्वर पाटील नावाचं जे काही त्याचं आधार कार्ड असतं ते आधार कार्ड ईश्वरीला सापडलेलं असतं. राजेश्वर पाटील नावाचं आधार कार्डसुद्धा ईश्वरीकडे असतं. आणि आता लग्नाचा अल्बम, ह्या गोष्टी आता पुरावा म्हणून खूप असतात अंजलीचे डोळे उघडण्यासाठी. तेव्हा ईश्वरी म्हणते, अंजलीताई
बरं झालं तुम्ही आलात. मला तुम्हाला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे, तेव्हा सगळ्यांनी आता एकत्र इकडे या. सगळेजण म्हणतात घरातलं वातावरण इतकं गढूळ आहे आणि इथे काय बरं सरप्राईज द्यायचं असेल आता ईश्वरीला. तेव्हा वल्लरी म्हणत असते, तुझं काय गं मध्ये सरप्राईज वगैरे, तुला माहिती नाही आहे का अंजलीची मनस्थिती सध्या ठीक नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, कदाचित माझं सरप्राईज बघितल्यानंतर त्यांची मनस्थिती एकदम बढिया होऊन जाईल. काय अंजलीताई, बरोबर ना? प्लीज आता राग सोडा हो, या ना इथे, प्लीज या. मी तुमच्या इथे अर्णव सर आणि तुमचे लहानपणीचे फोटो तुम्हाला दाखवते, लहानपणीच्या आठवणी जागृत करते. तेव्हा अंजलीला सुद्धा आता इथे लहानपणीचे फोटो बघायची खूपच जास्त हौस असते. तेव्हा ती खुश असते आणि तेवढ्यातच अर्णव अंजलीचे ते फोटोज आता सुरू होतात. प्ले करते ईश्वरी. ते फोटोज आता सगळेजण बघत असतात आणि राकेश तिथे आलेला असतो. राकेश म्हणतो की मला माफ कर अंजली, अगं तुला माहिती नाही, मला काही लोकांनी किडनॅप केलं होतं. मी तिथे गेलो होतो तर काही लोकांनी मला मारलं आणि राकेशने स्वतःला मारून घेतलेलं असतं. आणि मग तो तिथे गेल्यानंतर तो नाटक करायला सुरुवात करतो. अंजलीला म्हणतो की बघ मला किती मारलं, त्या लोकांनी रात्रभर मला डांबून ठेवलं, मला खायला दिलं नाही, प्यायला दिलं नाही. अंजली म्हणते, अहो पण मला तुम्ही एकटीला ठेवून गेलात तिथे, बरं झालं चिंटू आला नाही तर माझं काय झालं असतं. तेव्हा इथे राकेश आता नाटकाला पुन्हा सुरुवात करतच असतो. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते, जिजू बरं ठीक आहे, झालं ते झालं, तुम्ही बसा. अर्णव सर आणि अंजलीताईचे लहानपणीचे ते मोठे होईपर्यंतचे फोटोज बघा. तेव्हा राकेशसुद्धा आता ते फोटोज बघत असतो आणि तेव्हा फोटो बघत असताना त्याला आनंद तर झालेला असतो या गोष्टीचा की अंजली अर्णवच्या घरी परत आलेली असते. आणि तेव्हा ते फोटो बघत बघत अचानकपणे शलाका आणि राजेश्वरच्या लग्नाचे फोटो सुरू होतात. तेव्हा अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याच्यामध्ये आता ते काका काकूसुद्धा असतात त्या लग्नामध्ये, ज्यांनी इथे व्हिडिओमध्ये ते बोलत असतात, ते सुद्धा त्या लग्नामध्ये असतात. तेव्हा ते सगळे फोटोज आता बघितल्यानंतर इथे आता राकेश म्हणत असतो की हे सगळं काय आहे, हे माझे फोटो नाही आहेत, आम्हाला फसवलं जातं आहे, कम्प्युटरद्वारे हे फोटो तयार केले गेलेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो का, अख्खा हा संपूर्ण अल्बम कम्प्युटरवरती तयार केला आहे एका दिवसामध्ये. तेव्हा ईश्वरी म्हणते, अंजलीताई हे घ्या, ह्या अल्बममधले फोटो आहेत जे मी तुम्हाला प्रोजेक्टरवरती दाखवत होते. प्रोजेक्टरवरती हे मी फोटो तुम्हाला जे दाखवले ना ते सगळे ह्या अल्बममधले आहेत, तुम्ही बघा बरं. तेव्हा ईश्वरी अल्बम घेते आणि सगळे फोटो बघत असते. हळदीचे फोटो, लग्नाचे फोटो, रिसेप्शनचे फोटो, अगदी असे रँडम काढलेले फोटोसुद्धा त्याच्यामध्ये असतात. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला असं वाटतंय का की हे फोटो आम्ही बनवून घेतले असतील, ते सुद्धा एका दिवसात. त्यानंतर प्रेक्षकांनो, शलाकाचे आई वडील सगळेच त्याच्यामध्ये असतात. आणि तेव्हा इथे अंजलीचे डोळे खऱ्या अर्थाने उघडलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, माफ करा अंजलीताई, पण तुम्ही जेव्हा घर सोडून गेला होतात ना, तेव्हा मी तुमच्या रूममध्ये जाऊन थोडीफार झडती घेतली. तेव्हा राजेश्वर पाटीलचं हे आधार कार्ड मला सापडलं. हे बघा, राजेश्वर पाटील असं नाव आहे त्याच्यावरती. आणि हे आधार कार्ड मला तुमच्या कपाटामध्ये सापडलं, जिजूंच्या कपड्यांमध्ये. हो की नाही जिजू, हे राजेश्वर पाटीलचं आधार कार्ड तुमचंच आहे ना? शलाकाताईंच्या फाईलमध्ये हे आधार कार्ड होतं. ही आहे शलाकाताईंची फाईल. तुमच्या इथे आधार कार्डवरती असलेली सही आणि शलाकाताईंच्या फाईलमध्ये असलेले जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावरती असलेली राजेश्वर पाटीलची सही अगदी मॅच होते बघा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने असे पुरावे सादर केलेले असतात, जे पुरावे पाहिल्यानंतर अंजली समोर आता राकेशचा काळा खरा चेहरा आलेला असतो. आणि तेव्हा अंजली म्हणते की चिंटू आणि ईश्वरी, तुम्ही दोघे जण खरं बोलत होता. मला कालच कळलं होतं, जेव्हा हा माणूस मला एकटीला त्या रस्त्यावरती उन्हातान्हात सोडून निघून गेला होता, तेव्हाच मला कळलं होतं की ह्याच्याबरोबर घर सोडून मी माझ्या आयुष्यातली मोठी चूक करते की काय. बरं झालं चिंटू तिथे आला आणि त्याने मला वाचवले ह्या नराधमापासून आणि तो मला घरी घेऊन आला. तेव्हा राकेश म्हणतो, अंजली हे सगळं खोटं आहे, अगं हे लोक खोटं बोलत आहेत. तेव्हा अंजली उभी राहते आणि त्याच्या जोरदार थोबाडीत मारते आणि म्हणते, बास झालं तुझं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, बघितलंस राकेश, मी तुला सांगितलं होतं ना, जेव्हा अशी इनोसंट माणसं चिडतात ना तेव्हा ती खूप जास्त डेंजरस होतात. आता तू ताईचा राग बघ.
तेव्हा अंजली त्याचं थोबाड तर फोडतेच आणि अर्णवला सांगते, पोलिसांना बोलव आणि आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेच्या समोरून ह्याला जायला सांग, ह्याला अरेस्ट करायला लाव, असं आता अंजलीने स्वतःच्या तोंडाने अर्णवला सांगितलेलं असतं. आणि ती ईश्वरीला मिठी मारते आणि मनापासून माझे डोळे उघडलेस त्यासाठी तिला थँक्यूसुद्धा म्हणते.